ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. सूर्योदयापूर्वी उठावे. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळावे. स्वच्छ आणि शक्यतोवर फिकट रंगाचे वस्त्र परिधान करावे. घराच्या उंबरठा स्वच्छ करून पूजा करावे. उंबरठा धुवून हळद कुंकू लावावे. सुंदर रांगोळी काढावे. मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा. देवपूजा करावी. प्रथम गणपती पूजा करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. भगवान श्री हरी कृष्ण आणि माता लक्ष्मी यांचे पूजन करावे. श्री विष्णूंच्या तुळशीपत्र अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. तुळशी पूजा. तुळशी समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. तुळशीला जल अर्पण करावे. शक्यत असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळाच्या झाडाची पूजा. पिंपळाला जल अर्पण करावे. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. 7, 11 किंवा शक्यत असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्या. विशेष दान. 33 दिवेचे दीपदान करावे. 33 वस्तूचे वाण द्यावे. यथाशक्ती अन्नदान आणि दक्षिणा द्यावी. पितरांसाठी तर्पण. स्वच्छ पाण्यात काळे तीळ टाकून पितराचे स्मरण करावे. ते जल सूर्यदेवाच्या किंवा दक्षिण दिशेला अर्पण करावे. संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा. अधिक मासाचे उद्यापन. ज्या महिलांनी संपूर्ण अधिक मासात व्रत, जप, पारायण किंवा दीपदान केले असेल त्यांनी या दिवशी उद्यापन करून सांगता करावी. या दिवशी टाळण्याच्या गोष्टी: भांडण, वादविवाद आणि अपशब्द, कोणाचाही अपमान, मांसाहार आणि मद्यपान. संध्याकाळी घरात अंधार ठेवू नये. उंबरठा आणि तुळशीजवळ किंवा दिवा लावावा. श्रद्धेने आणि भक्तीने केलेली ही साधना घरात सुख, शांती आणि सकारात्मकता आणते अधिक धार्मिक मान्यता आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच.